जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दशक 12वा समास 4 श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे छान छान निरूपण आणि मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला श्रवण करायला नक्की भेटेल. चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. दशक 12वा समास 4. विवेक वैराग्य नाम. व्यवहारात काय किंवा परमार्थात काय, कोणतेही मोठे कार्य सिद्धीस नेण्यास विशिष्ट प्रकारची पात्रता लागते. आत्मज्ञान प्राप्त होण्यास विवेक आणि वैराग्य यांची नितांत आवश्यकता असते. माणूस चालण्यासाठी जसे 2 पाय वापरतो किंवा रथ भरधाव चालण्यास जशी 2 चाके लागतात, त्याचप्रमाणे साधकाची साधना समाधानकारकपणे चालण्यास विवेक आणि वैराग्य दोन्ही समतोलपणे अंगी असणे आवश्यक असते. एका वाचून एक वाया जाते आणि मग धड प्रपंच ना परमार्थ अशी अवस्था होते. आपले ध्येय कोणते, आपली साधना कोणती, प्रपंचाचे स्वरूप काय, जगाचा स्वभाव कसा, स्वरूपानुभवाची लक्षणे कोणती आहेत वगैरे प्रश्नांची अगदी स्पष्ट उत्तरे बुद्धीने आकलन करणे याचे नाव विवेक होय. आपल्या देहासकट सर्व दृश्यांची किंमत आत्मज्ञानापेक्षा कमी वाटणे आणि देहातून सुख घेण्याची प्रवृत्ती क्षीण होणे, हवे कोणपण शांत होणे, मनाने कोठेही कोणताही व कशातही गुंतून न राहणे यास वैराग्य म्हणतात. वैराग्याच्या अभावी नुसता विवेक पांगळा होतो, तर विवेकाच्या अभावी नुसते वैराग्य दुराग्रही व तर्कदुष्ट बनते. विवेक वैराग्याने माणूस आतून व बाहेरून मोकळा होतो. त्याच्या बोलण्या चालण्यात किंचित विरोध आढळत नाही. म्हणून उत्तम लोक त्यांचे जीवन बघून अचंबा करतात. उत्तम साधक एक प्रकारे परमार्थाचा प्रचारक असतो. त्यास भगवंता वाचून इतर वासना नसतात. त्याच्या अंगी वैराग्य बांधलेले असते. त्याचा विवेक आणि धारणा दोन्ही वरच्या दर्जाचे असतात. तो मनापासून भजन करतो, रसाळ हरी कीर्तन करतो, निरूपणात स्वानुभवाचे बोल बोलतो. सारांश: उत्तम विवेक, प्रखर वैराग्य, अनुभवाचे ब्रह्मज्ञान, आचारशीलता व परोपकार या गुणांनी संपन्न पुरुष पुष्कळ लोकांना परमार्थाच्या योग्य मार्गावर आणून सोडतो. जीवनात सर्व दृष्टींनी यशस्वी होण्यास विवेक पाहिजे व त्याच्याच बरोबर वैराग्य पण पाहिजे. विवेका वाचून नुसते वैराग्य संकटात टाकते, तर वैराग्या वाचून नुसता विवेक हा पोकळ ठरतो. समजा एखाद्या माणसाला मोठे ऐश्वर्य लाभले, पण त्याचा भोग कसा घ्यावा हे माहीतच नसेल तर ते वाया जाते. त्याचप्रमाणे एखाद्याला वैराग्य प्राप्त झाले, पण त्याच्या अंगी विवेक नसेल तर त्या वैराग्यातून आत्मज्ञान निर्माण होणारच नाही. प्रपंचात आदळ, आपट, कष्ट व दुःख असतात. ते ऐकले आणि स्वतः पाहिले व अनुभवले म्हणजे माणसाला वैराग्य उत्पन्न होते. प्रपंचात अनेक प्रकारची ओढाताण होते. नाना तऱ्हेची संकटे येतात. निरनिराळ्या अडचणी सोसाव्या लागतात. या सगळ्या
माणूस गोष्टींमुळे त्रासून जातो आणि प्रपंच टाकून देशांतरास जातो. एखादा बरा झालेला रोगी ज्याप्रमाणे रोगाच्या तडाख्यातून सुटतो, त्याचप्रमाणे प्रपंचाला त्रासून देशांतराला गेलेला माणूस काळजी, दुःख आणि पराधीनता यांच्यापासून सुटतो. परंतु प्रपंच सोडून गेलेला हा माणूस स्वैराचारी, नष्ट, भ्रष्ट, चावट आणि एखाद्या भटक्या जनावराप्रमाणे मोकाट बनू नये. विवेकाशिवाय जर वैराग्य धारण केले तर अविवेकामुळे माणूस हा संकटात पडतो आणि दोन्ही त्याची फसगत होते. त्याला धड प्रपंच साधत नाही व धड परमार्थ साधत नाही. त्याचे सगळे जीवनच वाया जाते. अविवेकामुळे असा अनर्थ घडून येतो. समजा एखादा माणूस खूप ज्ञान बोलतो, पण त्याच्या ज्ञानाला वैराग्याची पार्श्वभूमी नसेल तर ते ज्ञान व्यर्थ बडबड ठरते. तुरुंगात अडकलेल्या माणसाने मोठ्या पराक्रमाच्या गप्पा माराव्या तसे हे होते. वैराग्याचा पाया नसलेले ज्ञान उगाच खोटा अभिमान उत्पन्न करते. असा वैराग्यहीन ज्ञानवान माणूस लोभाने व दंभाने पछाडून कासावीस झालेला असतो. तो मोठा लोभी व ढोंगी असतो. एखाद्या कुत्र्यासारखी त्याची अवस्था असते. कुत्र्याला बांधून घातले तरी ते भुंकते. त्याचप्रमाणे ज्ञानवान लोभी स्वार्थापायी फरफडतो. अभिमानामुळे दुसऱ्याचा उत्कर्ष त्याला सहन होत नाही. सांगण्याचा मुद्दा असा की विवेकावाचून वैराग्य आणि वैराग्यावाचून विवेक जर असेल तर उगाच दुःख वाढण्यास ते कारण घडते. आता विवेकासहित वैराग्य असेल तर कसे असते ते ऐकावे. ज्याच्या अंगी विवेक आणि वैराग्य दोन्हीही योग्य प्रमाणात विलसतात, तो आत बाहेर मोकळा असतो. त्याच्या बोलण्या चालण्यात सुसंगती असते. त्याचे जीवन पाहून लोक प्रभावित होतात. त्याचे स्वानुभवाचे बोल मोठाच परिणाम करतात. त्याच्यामुळे हजारो माणसे सन्मार्गास लागतात. विवेकाने माणसाचा मीपणा सुटतो आणि वैराग्याने त्याची प्रपंचाची आसक्ती सुटते. विवेकयुक्त वैराग्यवान पुरुष अशा रीतीने आतून व बाहेरून मोकळा होतो, बंधनरहित होतो. तोच खरा निसंग योगी होय. असा योगी जसे बोलतो तशीच कृती करून दाखवतो. त्याची जीवन पद्धती पाहून समाजामधील शुद्धचरणी माणसे देखील चकित होतात. एकीकडे त्रैलोक्याची आसक्ती नाही असे धगधगीत वैराग्य त्याचपाशी असते, तर दुसरीकडे असीम प्रयत्न, अमर्याद विवेक आणि अचाट धारणा त्याच्या अंगी विलसतात. तालबद्ध, तानयुक्त, संगीतप्रधान असे हरिकीर्तन तो करतो. त्यात प्रेमाचा रस भरून टाकतो. त्याचप्रमाणे अगदी मनापासून खऱ्या आवडीने तो भगवंताचे प्रेमळ भजन करतो. त्याचे बोलणे ऐकणाऱ्या माणसाला ताबडतोब सन्मार्गास लावते. असा प्रबल विवेक त्याच्या अंतर्यामी प्रदीप्त असतो. तो बोलत असता त्याचे बोलणे स्वानुभवाच्या साहित्यास कधीही विरोध करीत नाही. सन्मार्गाने जाण्यामध्ये लोकसमुदाय त्याला अनुसरूप लागला म्हणजे त्याच्यावर ईश्वराची कृपा झाली असे ओळखावे. हे जरी खरे तरी प्रसंग कोणता आहे हे जाणता आला पाहिजे. कशाचीही आस नसलेले जळजळीत वैराग्य असावे. स्वानुभवाचे ब्रह्मज्ञान असावे. स्नान संध्याशील असावे. भगवंताचे भजन असावे. पुण्यमार्गाने जात असावे.
ज्याच्या अंगी विवेक आणि वैराग्य यांची सुरेख जोड असते तो पुरुष असा असतो. नुसते वैराग्य दुराग्राही व वेडपट असते तर नुसते शब्दज्ञान ओशाळवाने कंटाळवाणे वाटते. म्हणून विवेक आणि वैराग्य यांचा संगम होणे हेच अतिथोर भाग्य समजावे. रामदास स्वामी म्हणतात की जे खरे साधू असतात त्यांना हे बरोबर समजते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक वैराग्य नाम समास चौथा संपूर्णम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. इथून पुढचे सुद्धा निरूपण व मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला श्रवण करायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद.